नमस्कार. बोधी ट्री आय एस NDA या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण UPSCने प्रसिद्ध केलेल्या NDAच्या जाहिरातीसंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. NDA 2 एक्झाम 2024 नोटिफिकेशन जी आत्ता या मागच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. सर्वप्रथम 12वी मध्ये काल जो निकाल लागला 12वीच्या परीक्षेचा आणि त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी अभिनंदन करतो. बोधी ट्री आय एस संस्थेतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या परीक्षेमधून ज्या काही विद्यार्थी मित्रांचे विषय राहिलेले असतील त्या विद्यार्थी मित्रांनी पुन्हा पुरवणी परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊन परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे. तुमच्यासाठीही शुभेच्छा. तर येऊया आपल्या व्हिडिओकडे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नॅव्हल अकॅडमी 2 म्हणजे 2 का म्हणलेलं आहे तर आपल्याला माहित आहे की UPSC NDAची परीक्षा वर्षातून 2 वेळा कंडक्ट करतं आणि ही जी NDA 2 जी आहे म्हणजे ही थोडक्यात ही सप्टेंबरला होणारी परीक्षा आहे. एप्रिलला एक परीक्षा होते, सप्टेंबरला एक परीक्षा होते. जी पहिल्या 6 महिन्यामध्ये जी परीक्षा होते एप्रिलमध्ये त्याला NDA 1 म्हणून ओळखलं जातं त्या वर्षातली परीक्षा आणि ही सप्टेंबरमध्ये होणार आहे म्हणजे शेवटच्या 6 महिन्यामध्ये होणारी ही परीक्षा आहे. नंतरच्या 6 महिन्यामध्ये होणारी परीक्षा आहे म्हणून याला NDA 2 म्हणून ओळखलं जातं. म्हणजे 2024 मधली ही NDA 2 एक्झाम आहे. म्हणजे याची जाहिरात जी आहे UPSCने 15 तारखेला प्रसिद्ध केलेली आहे. ही जी परीक्षा आहे ही 1 सप्टेंबरला होणार आहे. 1 सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे आणि याच्यासाठी अर्ज करण्याची जी वेळ आहे ती UPSCने 4 जून पर्यंत दिलेला आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. मग अर्ज कोण करू शकतं याबद्दल ही थोडक्यात माहिती बघूया आपण. त्याआधी या परीक्षेमधून या जाहिरातीमधून या परीक्षेसाठी एकूण किती जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा किती वॅकन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत UPSCने ते आपण बघूया. यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून आर्मी या विंगसाठी एकूण 208 जागा आहेत. त्यापैकी 10 जागा या फिमेल कॅन्डिडेट्सला आहेत. नेव्हीसाठी 42 जागा आहेत. त्यापैकी 6 फिमेल कॅन्डिडेट्सला जागा आहेत. एअरफोर्समध्ये पुन्हा म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या एअरफोर्स विंगसाठी पुन्हा त्यामध्ये 3 उपप्रकार पडतात. फ्लाइंग विंगसाठी 92 जागा यावेळेला डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यातील 2 ह्या फिमेल कॅन्डिडेट्ससाठी आहेत. ग्राउंड ड्युटीमध्ये टेक्निकल विंग आणि नॉन टेक्निकल विंग अशा 2 शाखा असतात. टेक्निकल विंगसाठी 18 जागा आहेत. त्यापैकी 2 फिमेल कॅन्डिडेट्सला आहेत. 10 नॉन टेक्निकलसाठी आहेत ग्राउंड ड्युटीमध्ये. त्यापैकी ही 2 जागा फिमेल कॅन्डिडेट्सला आहेत. नॅव्हल अकॅडमी 10+2 कॅडेट एंट्री स्कीम याच्यासाठी एकूण 34 जागा काढलेल्या आहेत आणि 34 पैकी 5 जागा या फिमेल कॅन्डिडेट्सला आहेत. जर पूर्ण जागा बघितल्या तर टोटल 404 जागा आहेत आणि 404 जागांपैकी फिमेल वॅकन्सीज फिमेलसाठी म्हणजे मुलींसाठी जागा ज्या आहेत ते एकूण 27 जागा आहेत. मग यासाठी कोण अर्ज करू शकतात तर आपण आता जसं बघितलं की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स NDA मध्ये अशा 3 विंग आहेत आणि इंडियन नॅव्हल अकॅडमीच्या वेगळ्या जागा काढलेल्या आहेत. तर फक्त आर्मीसाठी म्हणजे आर्मी विंगसाठी जर अप्लाय करायचं असेल NDAच्या तर 12वीचा जो विद्यार्थी पास झालेला आहे कोणत्याही शाखेमधून तो आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, सायन्स असू दे तो अर्ज करू शकतो ह्यासाठी. त्याचबरोबर जर एअरफोर्स आणि नेव्ही आणि त्याचबरोबर नॅव्हल अकॅडमी अशा 3 शाखांसाठी जर अर्ज करायचा असेल तर सायन्स विद्यार्थी असला पाहिजे. 12वी जो पास झालेला सायन्सचा विद्यार्थी असला पाहिजे आणि सायन्समधून पण त्याचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स म्हणजे PCM हे विषय असणं गरजेचे आहे. PCB जरी असेल ना तर तो या एअरफोर्स आणि नेव्हीसाठी अप्लाय करू शकत नाही. तो विद्यार्थी आर्मीसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी 11वी आता पास झालेले आहेत आणि 12वीला गेलेले आहेत असे सुद्धा विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परंतु पुढच्या टप्प्याला ते जाऊ शकत नाहीत. SSB मुलाखतीच्या टप्प्याला जाऊ शकत नाहीत. जर ही परीक्षा पास झाली तर त्यांना तिथपर्यंतच थांबावं लागेल आणि पुन्हा पुढच्या प्रयत्नासाठी त्यांना ती एक्झाम द्यावी लागेल. जसं एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्वाचं आहे तसं UPSCनं जे नोटिफिकेशन मध्ये वय दिलेलं आहे, एज लिमिट जे दिलेलं आहे, एज लिमिट खूप मॅटर करतं. त्या दिलेल्या तारखेच्या दरम्यानच त्या विद्यार्थ्याचा जन्म होणं गरजेचं आहे.
तोच विद्यार्थी त्यासाठी पात्र आहे. जसं आपण बघितलं की 12वी पास झालेला विद्यार्थी आणि 12वीला गेलेला विद्यार्थी सुद्धा ह्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो, म्हणजे ह्या 1 सप्टेंबरच्या एक्झामसाठी अर्ज करू शकतो. तसं 2 जानेवारी 2006 च्या पूर्वी ज्यांचा जन्म आहे तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही, आणि 1 जानेवारी 2009 नंतर ज्यांचा जन्म आहे तोही विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. थोडक्यात काय की 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे आणि त्याचबरोबर जे 12वी पास आहेत किंवा 12वीला गेलेले आहेत असेच विद्यार्थी या परीक्षेसाठी, आत्ताच्या या परीक्षेसाठी म्हणजे NDA 2 2024 या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी जन्म तारखेचा पुरावा म्हणून कमिशन म्हणजेच UPSC 10वी किंवा 12वीचे जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे जन्मतारीख नमूद असते ती त्या ठिकाणी गृहीत धरतं. आता अप्लाय कसं करायचं किंवा कुठं करायचं, हाऊ टू अप्लाय करण्यासाठी UPSCची upsconline.nic.in ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट, या वेबसाईटवरून वन टाइम रजिस्ट्रेशन सर्वप्रथम करावं लागेल. जर कोणताही विद्यार्थी प्रथमच NDA साठी अप्लाय करणार असेल तर त्याला पहिल्यांदा या वेबसाईटवर वन टाइम रजिस्ट्रेशन करून त्याचं खातं ओपन करावं लागेल, त्याचं अकाउंट ओपन करावं लागेल. हे अकाउंट कायमस्वरूपी असतं, म्हणजे यावेळेलाही अप्लाय करू शकतात आणि समजा यावेळेला जर आपल्याला सक्सेस मिळालं नाही तर पुढच्या वेळेलाही अप्लाय करू शकतो ह्या एक्झामसाठी. आणि त्याही पलीकडे कोणत्याही दुसऱ्या एक्झामच्या क्वालिफिकेशनसाठी जर आपण पात्र असू, UPSC जी एक्झाम घेतात वेगवेगळ्या, जसं सिव्हिल सर्व्हिसेस आहे, CDS आहे, CAPF आहे, इतर बऱ्याचशा एक्झाम्स आहेत, तर त्या एक्झामच्या क्वालिफिकेशनमध्ये जेव्हा भविष्यात आपण क्वालिफाय होऊ तर त्या एक्झामसाठी सुद्धा आपण त्याच अकाउंटवरने अप्लाय करू शकतो. म्हणजे हे जो अकाउंट जो आपण ओपन करणार आहोत UPSCच्या वेबसाईटवर, हा वन टाइम अकाउंट आपण ओपनिंग करायचा आहे, म्हणूनच त्याला वन टाइम रजिस्ट्रेशन असं म्हटलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून वन टाइम रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी पहिल्यांदा वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे. ओके, अर्ज करायची तारीख मी मगाशी सांगितली की जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ आहे. आणि वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे अर्ज करताना 2 पार्टमध्ये तो अर्ज असतो, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये पूर्ण माहिती भरायची आपल्याला, पार्ट 2 मध्ये आपला फोटो, सही आणि परीक्षा केंद्र आपल्याला निवडायचा असतो. ओके, महाराष्ट्रामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई हे सेंटर्स आहेत, एक्झाम सेंटर्स या ठिकाणी NDA एक्झामला आहेत. ओके, जर अर्ज भरताना तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचे संपर्क क्रमांक ह्या ठिकाणी दिलेले आहेत. येत्या 26 मे रोजी रविवारी 10वी नंतरनं NDAची परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भात आमचा सेमिनार हा कोल्हापूरमध्ये RK नगर या भागामध्ये आमच्या संस्थेवर आयोजित केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या सेमिनारसाठी यायचं आहे, सेमिनारमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी कृपया आम्हाला या नंबरवर संपर्क करून त्यांचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे. बोधी ट्री IAS संस्थेतर्फे, जशी की आधीच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे की बोधी ट्री IAS संस्थेतर्फे 11वी 12वी असं 2 वर्षाची बॅच आम्ही रन करतोय, ज्यामध्ये फक्त NDA नाही तर NDA बरोबर एकूण इतर 6 परीक्षांची तयारी आम्ही परिपूर्ण पद्धतीने ह्या ठिकाणी करून घेतो. आणि या संदर्भातली डिटेल माहिती सुद्धा आम्ही या 26 तारखेच्या सेमिनारमध्ये देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना संपर्क करायचा आहे, फॉर्म भरताना काही अडचण असेल तर त्यांनी या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जे 10वीचे विद्यार्थी ज्यांचा निकाल आता संभाव्य 27 तारखेला सोमवारी लागणार आहे असं माहिती आहे, तर ज्यांचा निकाल 27ला येणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना NDA आणि इतर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी अवश्य आमच्या सेमिनारला नाव नोंदवा. आणि कोल्हापूरमध्ये हा सेमिनार होणार आहे. तर सकाळी 11 वाजता रविवारी हा सेमिनार असणार आहे. या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणतीही अडचण असल्यास आम्हाला बिनधास्त तुम्ही संपर्क करा या ठिकाणी. धन्यवाद.